नमस्कार मित्रांनो, ह्या अपडेटनुसार एकूण 113 पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ 67, औषध निर्माता 66 आणि एकूण अशी जागा 113 आहेत। आणि मित्रांनो, शेवटची तारीख ही उद्याच आहे 25 जानेवारी 2019 आणि या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ वगैरे ज्या काय आहेत पात्रता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिग्री इन BSc DMLT किंवा BSc प्लस DMLT असं पाहिजे किंवा औषध निर्मात्यासाठी मित्रांनो D.Pharmacy पाहिजे। या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या स्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गाची पदे कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत आणि त्याकरता अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। एकूण रिक्त जागा 67। सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची अर्हता खालीलप्रमाणे आहे। निवडीने जाहिरातीद्वारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा म्हणजे BSc आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSBT किंवा DMLT पदविका उत्तीर्ण असावा BSc प्लस DMLT किंवा उमेदवाराने 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी धारण करणारा असावा। उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन पास झालेला असावा। उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावं आणि मित्रांनो त्याच्याजवळ ते सर्टिफिकेट असावं की 2 वर्षात म्हणजे समकक्ष MSc-ITला किंवा त्याला समकक्ष संगणकाचं ज्ञान असा सर्टिफिकेट असावं आणि तसं सर्टिफिकेट जरी नसेल तर मित्रांनो 2 वर्षात तसं सर्टिफिकेट त्याला पास व्हावं लागेल आणि तसं जमासुद्धा करावं लागेल। या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना प्रति माहे 18,000 वेतन आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचे भत्ते बाकीचे नाहीत, फक्त 18,000 तेवढा भत्ता आहे। मानधन आहे। सदर कंत्राटी पद्धतीचा कालावधी फक्त 6 महिन्याचा आहे आणि प्रत्येकी 45 दिवसानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात येईल। वयोमर्यादा पहा 1/1/2019 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये। निवडीचे निकष शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। उमेदवार 2 किंवा 3 प्रयत्नात उत्तीर्ण झाला असेल तर अंतिम गुणांमधून 5 गुण 10 गुण वजा करण्यात येतील। 3 पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही। समान गुण धारण करणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोज्येष्ठतेने प्राधान्य दिलं जाईल। यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा जो पाल्य असेल त्या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास प्राधान्य दिलं जाईल आणि पदवीस प्राधान्य दिलं जाईल। तरी विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह खालील ठिकाणी दिनांक 21 जानेवारी 2019 पासून 25 जानेवारी 2019 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावे व त्यानंतर प्राप्त केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। पत्ता दिलेला मित्रांनो, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय सार्वजनिक आरोग्य खाते F दक्षिण विभाग कार्यालय 3रा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ मुंबई 400012। आवश्यक असल्यास भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून कधीही थांबविली किंवा पुढे ढकलली जाऊ शकते। तर मित्रांनो, असं हे अपडेट आहे आणि आपण जर यामध्ये अर्हताधारक असाल याप्रमाणे तर आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तर महत्त्वाची गोष्ट आहे की पद हे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही गोष्ट लक्षात ठेवा। याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये द्या, लिहा, मी अवश्य उत्तरे देईल। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।